विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 7वा लेसन अ हॅपी डे इन द पार्क पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण चित्राचे निरीक्षण करणार व या पाठावर आधारित असलेला संपूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत. सुरू करूया. डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का किंवा माहीत आहे का तुम्हाला? इथे आपल्याला 3 प्रश्न विचारले आहेत, त्यांची आपण उत्तरे देऊया. प्रश्न पहिला, व्हॉट डू वी डू इन द पार्क? म्हणजे आपण पार्कमध्ये किंवा बगीचामध्ये गेल्यावर काय करतो? इथे याचे उत्तर असे देता येईल, वी प्ले गेम्स विथ आवर फ्रेंड्स, वी वॉक ऑर जॉग ऑन द ट्रॅक्स, वी रिलॅक्स अँड सिट ऑन द बेंचेस. म्हणजे आपण आपल्या मित्रांसोबत खेळ खेळतो किंवा व्यायाम करतो किंवा बाकड्यांवर बसून आराम करतो. त्यापुढे प्रश्न विचारला आहे, व्हॉट थिंग्स डू वी सी इन द पार्क? आपण पार्कमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहतो? तर पहा, ग्रीन ट्रीज, ब्युटिफुल फ्लावर्स अँड ग्रास, स्लाइड्स, स्विंग्स अँड सीसॉज, बर्ड्स, बटरफ्लाईज अँड फाउंटेन्स. म्हणजे हिरवी झाडे, सुंदर फुले आणि गवत, घसरगुंड्या, झोके आणि सीसॉ, पक्षी, फुलपाखरे आणि कारंजे. पुढील प्रश्न आहे, व्हाय डू वी व्हिजिट अ पार्क? आपण पार्कला का भेट देतो? तर उत्तर असे आहे, टू गेट फ्रेश एअर अँड एन्जॉय नेचर, टू एक्सरसाइज अँड स्टे हेल्दी, टू स्पेंड फन टाईम विथ फॅमिली. म्हणजे आपण स्वच्छ हवा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी व आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी पार्कला भेट देतो, असे उत्तर सांगता येईल. आवश्यकता असेल तर तुम्ही ही उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. क्वेश्चन ए, ऑब्झर्व द पिक्चर अँड डिस्कस इट विथ युअर फ्रेंड्स. म्हणजे चित्राचे निरीक्षण करा आणि तुमच्या मित्रांसोबत यावर चर्चा करा. इथे आपल्याला एका बागेचे चित्र दिले आहे व या बागेमध्ये हिरवीगार झाडे आहेत, खेळणी आहेत, एक छोटे तळे व त्यामध्ये बदक आहेत, मुले वेगवेगळे खेळ खेळण्यामध्ये मग्न आहेत. असे तुम्हाला जे काही दिसत आहे ते पाहून तुम्ही यावर तुमच्या मित्रांसोबत चर्चा करा. क्वेश्चन बी, लेट्स रीड. चला वाचूया. इथे दिलेल्या परिच्छेदाचे आपल्याला वाचन करायचे आहे, परंतु हा परिच्छेद असा आहे ज्यामध्ये काही वाक्य आहेत तर काही ठिकाणी चित्रांचा वापर केला आहे. तिथे आपण वाचन करत असताना चित्राचा उल्लेख शब्दाने करायचा आहे. मी हा परिच्छेद तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इट इज अ ब्राईट सनी डे. द चिल्ड्रन आर प्लेइंग हॅपीली इन द पार्क. Rekha is sitting on a bench and reading a book. Amar is riding his bicycle on the path. Vikas is playing with a white cat. Seema is feeding the ducks near the pond. Meera is behind the tree and smiling. Asif is sitting on the tree and picking mangoes. John is flying a colorful kite in the sky. Everyone is enjoying the lovely day together. या परिच्छेदाचे वाचन करत असताना आपल्याला काय करायचे आहे? ज्या ठिकाणी चित्र आले आहे तिथे त्या चित्राचे नाव घेऊन हा परिच्छेद वाचायचा आहे. क्वेश्चन सी, कंप्लीट अ शॉर्ट पोएम विथ द हेल्प ऑफ गिवन लाईन्स. इथे आपल्याला 2 कविता पूर्ण करण्यासाठी दिल्या आहेत. दोन्ही ठिकाणी कवितेच्या 2 ओळी लिहून दिल्या आहेत व उरलेल्या 2 ओळी आपल्याला आपल्या मनाने लिहायच्या आहेत. या ओळी मी तुम्हाला पूर्ण करून देत आहे. हॅपी ट्रीज, हॅपी बर्ड्स, सिंगिंग स्वीट सॉंग्स विदाऊट वर्ड्स. आणि दुसरी पोएम पहा, द ट्रीज आर डान्सिंग, द सन इज शायनिंग, वी रन अँड प्ले ऑन दिस ब्युटिफुल डे. असे हे सोपे शब्द वापरून मी तुम्हाला ही कविता पूर्ण करून दिली आहे.
ती तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन डी. थिंक अँड पुट टिक करेक्ट फॉर करेक्ट ॲक्शन. म्हणजे दिलेली वाक्य वाचा व जी कृती योग्य आहे त्यासमोर बरोबर अशी खूण करा. यूज द डस्टबिन म्हणजे कचरा पेटीचा वापर करा. हे वाक्य बरोबर आहे. कट द ट्रीज झाडे तोडा. हे वाक्य चुकीचे आहे. प्लक द फ्लावर्स फुले तोडा. हे वाक्य देखील चुकीचे आहे. टेक केअर ऑफ प्लांट्स वनस्पतींची काळजी घ्या. हे वाक्य बरोबर आहे. ब्रेक द ब्रांचेस फांद्या तोडा. ही कृती चुकीची आहे. कीप द पार्क क्लीन बाग स्वच्छ ठेवा. ही कृती योग्य आहे. त्यामुळे इथे ज्या ज्या कृती योग्य आहेत त्यांच्यासमोर बरोबर अशी खूण करून मी देत आहे. क्वेश्चन ई. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द रिलेटेड वर्ड्स इन द गिव्हन बॉक्सेस. म्हणजे इथे एक चित्र दिले आहे. त्या चित्राचे निरीक्षण करा व चित्राच्या सभोवती रिकामे बॉक्स दिले आहेत. या चित्राशी संबंधित शब्द आपल्याला त्या रिकाम्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे? झाडे, ढग, तळे, घसरगुंडी आणि बेंच. इथे आपल्याला 5 बॉक्स दिले आहेत. चित्रात दिसणाऱ्या 5 गोष्टी आपण त्यामध्ये लिहूया. स्लाईड, क्लाउड्स, बेंच, ट्रीज, पॉन्ड. बॉक्समध्ये दिलेले हे शब्द तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन एफ. डेव्हलप अ गार्डन इन युअर बॅकयार्ड ऑर स्कूल. तुमच्या मागच्या अंगणात किंवा शाळेमध्ये बाग तयार करा. हा कृतीयुक्त प्रश्न आहे. त्यामुळे त्याचे उत्तर आपण लिहायचे नाही. तर बालमित्रांनो, आत्ता आपण आपल्या इयत्ता 4थीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 7वा लेसन अ हॅपी डे इन द पार्क पाहिला. यामध्ये आपण चित्राचे वाचन केले व यावर आधारित स्वाध्याय देखील सोडवला आहे. तर हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून घ्या. या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.